हॅलो, कसे आहात सगळे? आय होप अगदी छान, मस्त, मजेत, आनंदी असाल. काल मी जो काही साड्या खरेदीचा आमचा अनुभव शेअर केला, त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि बऱ्यापैकी लेडीजची शंका आहे, की ऑनलाईन मिळेल का? ॲड्रेस नक्की डिटेल्स सांग कुठे आहे किंवा मोबाईल नंबर मिळेल का? तर त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सोबतच आम्ही चौघींनी ज्या काही 22 साड्या खरेदी केल्या आहेत ना, त्या साऱ्या दाखवणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करते प्रियाच्या साड्यांपासून आणि थँक्स प्रिया, कल्पना, अर्चना की तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच माझ्या व्ह्यूअर्ससोबत तुम्ही केलेली शॉपिंग शेअर करत आहात, दाखवत आहात. त्यासाठी खूप 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 धन्यवाद तुमचे. चला, पहिली मी साडी दाखवली जी वारली पेंटिंगची कॉटनची साडी आहे, जी आत्ता मी दाखवून ठेवली बाजूला. त्यामधलीच इंडिगो कलरची माझ्याकडे एक साडी आहे जिला गोल्डन बॉर्डर आहे. ती बऱ्यापैकी जणींना आवडली होती. आणि आताच एक मी दुसरी साडी दाखवली तुम्हाला, तीही पाहिली तुम्ही ऑफ व्हाईट कलरची. आणि आता प्रियानं घेतलेली ही इंडिगो साडी बघा किती सुंदर आहे. आणि मला असं वाटतं या इंडिगो साड्या आहेत ना, त्या कधीच आउट ऑफ फॅशन जात नाहीत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ही एक साडी स्टाईल करू शकतो. प्रत्येक साडीसोबत तिचा सेपरेट ब्लाऊज पीससुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही पाहिलंत आता कट करून कॉटनच्या साड्यांचे ब्लाऊज त्या साडीमध्येच त्यांनी दिलेले आहेत. आणि काही अशा या रोजच्या वापरासाठीच्या काही साड्या आहेत ज्या अतिशय बजेटमध्ये आणि खूप चांगल्या सुताच्या मिळालेल्या आहेत. तर हे बघा, ही एक जी प्रियाने घेतलेली साडी आहे. मला असं वाटतंय यार मीही आणायला हव्या होत्या अशा हलक्या फुलक्या साड्या. घरीही कधी ट्राय करायला हरकत नाही ना, विकेंडला वगैरे मजा येते ना साडी नेसल्यावर, छान वाटतं. आणि आम्ही ना अजून पण काही सटरपटर शॉपिंग केलेली आहे. तीच प्रिया इथे दाखवत होती की आम्ही काही कॉटनचे स्कर्ट घेतले, कॉटनच्या कुर्तीज घेतल्या आणि खूप सारी मजाही आली शॉपिंग करताना. खूपच छान होता दिवस आमचा. आणि चला आता पुढे जाऊया आपण. ही एक कॉटनची साडी आहे जी ग्रे अँड ऑफ व्हाईट कलरमध्ये आहे. बऱ्यापैकी जणींना माहिती आहे की प्रिया एक्झॅक्टली काय करते, म्हणजे तिचं प्रोफेशन काय आहे. तिने तिच्या प्रोफेशन पद्धतीनं त्या प्रोफेशनला सूट होतील अशा साड्या घेतलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं कॉटनच्या साड्या या सगळ्याच प्रोफेशनला छान सूट होतात. त्यातल्या त्यात प्रिया तर टीचर आहे आणि फक्तच टीचर नाही आहे, तर ती स्कूलची ओनर आहे स्वतः. तिचे स्कूल आहेत आणि तिला खूप साऱ्या साड्यांची गरजही असते. त्याच पद्धतीने तिने साड्या आणलेल्या आहेत. बऱ्याच जणींना शॉपचा ॲड्रेस नेमका कळाला नव्हता, तर हे शॉप आहे बाजीराव रोड, शुक्रवार पेठ, पुणे इथे. आणि इथे तुम्हाला 2 शॉप दिसतील. त्यामधलं संगम क्लोथ कॉर्नर हे शॉप आहे आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर बघू शकता ही जी डार्क ग्रीन कलर, बॉटल ग्रीन बोलतात ना याला, ही साडी सगळ्याच जणींना आम्हाला खूप आवडली. मी तेच इथे आहोंना सांगते आहे. आहो समोर आहेत माझ्या, शूट करतायत. आता माझ्या हातामध्ये जी आहे ती आहे प्रियाची आणि 1 बाय 1 तुम्ही बाकीच्या दोघींची सुद्धा पाहाल, कारण या तिघींनी सेम बॉटल ग्रीन कलरची साडी आणली आहे. डिझाईन फक्त थोडीफार वेगळी आहे आणि आता माझीच राहिली आहे. आणि मलाही आवडली आहे खूप एक साडी आणि ती दाखवते मी पुढं की मला कुठली बॉटल ग्रीन साडी आवडली आहे आणि ती मी घेणार आहे. मी त्यांना सांगून आले, त्यांच्याकडे ॲक्च्युली ना तो पीस अवेलेबल नव्हता, मग माझ्यासाठी ते अवेलेबल करून देणार आहेत. मी नक्की ती साडी घेऊन येणार आहे कारण मला ती खूप आवडली होती. आणि ही लेमन कलरची साडी जी सगळ्यांनाच कालच्या व्हिडिओमध्ये खूप आवडली आणि खरंच ही रिअलमध्ये तर साडी खूप सुंदर दिसतीये राव. थोडंसं बजेट जास्त होतं आणि तुम्हाला माहिती आहे की मी ट्रिपसाठी म्हणून खूप सारी शॉपिंग केली आहे. तुम्ही पाहताय वेड्यासारखी शॉपिंग चालू आहे आमची आणि म्हणूनच मी थोडासा हात आखडता घेतला खर्चाला आणि घेतली नाही ही साडी. पण ही सुद्धा साडी माझ्या डोक्यात आहे की घ्यायचीच आणि यामध्ये जर का अजून कोणता कलर आवडला तर तो घेईन किंवा मग हाच सेम कलर मी घेईन. तर कशा वाटतायत साड्या? आणि बरं, त्यांचा ना कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा मी देते. मिस्टर निलेश म्हणजेच ज्या काही पूनमताई पाहिल्या तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये, त्यांचा भाऊ, त्यांचा मोबाईल नंबर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये देणार आहे, ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, रेखा स्टाईल साडी आहे ही आणि तीही बजेटवाली आहे ना सुंदर. ही साडी ना नेसल्यावर खरंच फार सुंदर दिसणार आहे आणि दुकानापेक्षा ना घरात आल्यानंतर ही साडी अजूनच छान दिसत होती. आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं यार आपणही आणायला हव्या होत्या अशा साड्या. म्हणजे ही साडी फक्त प्रियाने एकटीनं घेतली आहे, आम्ही तिघींनी नाही. पण ही साडीसुद्धा बघितल्यावर असं वाटलं यार की नाही आपल्याला पण हवी आहे ही अशी साडी. बघा, तर ही सारी शॉपिंग प्रियाची आहे.
काही मैत्रिणींची अशी कॉमेंट आहे की ऑनलाईन आम्ही शॉपिंग करू शकतो का? तर मी त्यांच्याशी बोलले, म्हणजेच मिस्टर निलेश यांच्याशी. तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा नंबर मी जो काही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता आणि त्यांच्याकडून काही साड्यांचे फोटोज मागवून घेऊ शकता किंवा या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला साड्या आवडल्या असतील तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना पाठवू शकता. मग सेम साडी ते तुम्हाला पाठवू शकतात, म्हणजेच कुरिअरनी पाठवू शकतील ते, कारण त्यांची कोणतीही अशी ना वेबसाईट वगैरे नाही आहे. व्हॉट्सअप थ्रूच तुम्हाला आवडलेल्या साड्या मागवाव्या लागतील. ते नक्कीच सेंड करतील. फक्त तुम्हाला तुमच्या एरियाचा शिपिंग चार्ज जो काही पडेल तो एक्स्ट्रा द्यावा लागेल, कारण मुळातच या साड्या खूप अफोर्डेबल रेटमध्ये त्यांनी विकलेल्या आहेत. आणि खरं तर हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. हे माझं आवडतं दुकान आहे जिथून मी कॉटन साड्या घेते. चला, या कल्पनाच्या साड्या आहेत ज्या मी दाखवायला चालू केलं ऑलरेडी. आणि ही साडी तुम्ही काल व्लॉगमध्ये पाहिली असेल, जी आम्हाला प्रचंड आवडली होती. ती आणली आहे कल्पनाने. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की तिघींनी पण बॉटल ग्रीन साडी घेतली आहे. तर ही बघा, ही आहे कल्पनाची. थोडीफार बॉर्डरची डिझाईन आणि बुट्ट्या यामध्ये थोडासा फरक आहे, बट साडीचा पॅटर्न सेम आहे. आणि ही साडी खरंच खूप सुंदर दिसणार आहे नेसल्यानंतर. अगदी नव्या नवरीचं फील येणार आहे. ग्रीन कलरच्या बँगल्स आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक. वा वा वा, काय ती बॉटल ग्रीन दिसणार आहे. मला ना खरंच ग्रीन कलरच्या साड्या खूप आवडतात. आणि ही कल्पनाची इंडिगो साडी. म्हणजेच काय, थोडक्यात सगळ्यांनी बॉटल ग्रीन आणि इंडिगो साडी तर घेतलीच आहे आणि बाकी एक्स्ट्राच्या साड्या. या तिघी ना पहिल्यांदाच आल्या होत्या. मी मात्र खूप वेळा या शॉपमध्ये गेलेले आहे आणि यांच्या ना जवळपास माझ्याकडे आता एक 8-9 तरी साड्या झालेल्या आहेत. आणि म्हणूनच मी आज ज्या काही साड्या आणल्या त्या फक्त गिफ्ट देण्यासाठी आणलेल्या आहेत, स्वतःसाठी बिलकुल नाही. हा व्हिडिओ एडिट करताना जेव्हा मी पाहतीये साड्या, तेव्हा मला कळालं की ही माझ्या हातामधली जी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे ना, तर ती साडी आम्ही तिघींनी पण आणली आहे. या ज्या मी साड्या दाखवते आत्ता त्या आहेत आरुचीच्या साड्या. आणि तिचं ना साडी सिलेक्शन खूप छान आहे. म्हणजेच मी कधी ना सिलेक्शन करताना चुकते. खूप बारकावे असे साडीचे मी बघत नाही, पण कल्पना, अर्चना खूप बारकाईनं साड्या सिलेक्ट करतात. म्हणजे त्यांची नजर असते सगळीकडे, कुठे बॉर्डर कशी आहे, कुठे डिझाईन, कुठे कलर. म्हणजे एका साडीमध्ये 2 कलर शेड होते हे मला आयुष्यात कधी कळलं नसतं कोणी सांगितल्याशिवाय. पण ते अर्चना मात्र परफेक्ट पहिल्याच नजरेत पकडलं होतं आणि ती एक्सप्लेन करत होती. त्यावरूनच कळतं की त्या बाईला की साड्यांची समज किती आहे. आणि कोणीतरी अशी मैत्रीण साडी खरेदी करताना नक्कीच सोबत असायला हवी. आणि हे बघा, हीच ती साडी बॉटल ग्रीनची जी मला प्रचंड आवडली होती, बट ती अर्जुनं घेतलेली आहे. आणि ही सेम साडी मी त्यांना आणायला सांगितली आहे, मागवायला सांगितली आहे माझ्यासाठी, कारण यातला पीस अवेलेबल नव्हता. ही साडी आवडण्याचा अजून एक रिझन कलरसोबत या साडीची बॉर्डर आहे की नाही सुंदर. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आता चला, मी केलेली शॉपिंग दाखवते. हा एक कॉटनचा कुर्ता आहे जो असाच सहज रँडमली आवडला म्हणून मी घेतला आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन छान वाटली, म्हटलं जीन्सवर छान दिसेल म्हणून तो आणला आहे. आणि मी घेतलेल्या या साड्या ही मी माझ्या काकीसाठी घेतली आहे, ऑर्गन्झामधली. आणि यामधलीच तुम्ही ब्ल्यू कलरमधली कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल किंवा ही साडी तुम्ही पाहिली होती. तर खरंच खूप सुंदर आहे ही साडी. आणि काकी येणार आहे, बघूया तिला ही साडी आवडणार आहे की नाही. आणि तिची ना बहीण पण येणार आहे मोठी, तर त्यांच्यासाठीही मी साडी आणली आहे. काकीनं माझ्या नुकतंच गुरुचरित्र पारायण कंप्लीट केलं आहे, म्हणून मला तिला साडी घ्यायची होती. आणि ही साडी मी काकीच्या मोठ्या बहिणीसाठी घेतली आहे, जी गावी असते राहायला. आणि त्यांना खूप कम्फर्टेबल आहे ही. आणि सूत अगदीच छान आहे. डिझाईन थोडीशी पर्पल, यामध्ये कलर वेगळा आहे. बाकी तुम्ही यातल्याच 2 ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. आणि ही जी मंत्र लिहिलेली आहे इंडिगो साडी, ही खास गौरीसाठी आहे. आणि गौरी ही ईशा फाउंडेशनला जात असते, ती सद्गुरूंना फॉलो करते. तर मी त्यांना जस्ट असं म्हटलं की नुकतंच कॉलेज कंप्लीट झालं आहे, पोरीची PhD झाली आहे आणि तिच्यासाठी काहीतरी छानसं गिफ्ट म्हणून मला ही द्यायची आहे. तर त्यांनी मला ही मंत्र लिहिलेली इंडिगो साडी दिली, जी प्रचंड सुंदर आहे, सगळ्यांनाच खूप आवडली. तर अशी होती आमची साड्यांची खरेदी. तुम्ही जर व्यवस्थित काउंट केलं तर कळेल तुम्हाला की आम्ही चौघींनी मिळून 22 साड्या खरेदी केलेल्या आहेत. चला, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ॲड्रेस कळाला असेल, कॉन्टॅक्ट डिटेल मिळतील या व्हिडिओमधून आणि नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.